नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. आता मी बोललो ना, मी गेल्या वेळी येऊन गेल्यानंतर माझ्या मित्र लोकांनी भरपूर मला स्टोरी सांगितली, ज्यामध्ये मी पण इन्व्हॉल्ड होतो. ते मला अच्छा, तुम्ही नंतर पण तिथे होतात. नंतर ते हे झालं. आता यामध्ये कसं होतं की आम्ही एक 5-6 मित्र मिळून अलिबागला गेलेलो आणि अलिबागला पोचायला तुम्हाला माहिती आहे 3 तास जास्तीत जास्त लागतं. ठाण्यावरून अलिबाग म्हणजे 3 तास. बरोबर. आम्ही तिकडे गेलो, मस्त मजा केली. 6-6:30पर्यंत आम्ही बीचवरती सगळं फिरलो. तिकडून निघालो, म्हणजे समजा 6:30ला निघालो तरी आपण 9:30पर्यंत आपण घरी पोचायला पाहिजे, ठाण्याला पोचायला पाहिजे. जसं आम्ही निघालो तसं गाडीला काही ना काहीतरी प्रॉब्लेम व्हायला लागले. एकतर ब्रेक जायचं किंवा मग गाडी बंद पडायची, मध्येच बंद पडायची. पेट्रोलचं हे लीक व्हायला लागलं. हे सगळं व्हायला लागलं आणि आम्हाला काही कळलं नाही. तेव्हाही एवढं कोण विचार पण करत नाही की असं काहीतरी असेल आपल्याबरोबर, काय असेल म्हणून. नंतर मला आत्ता त्या मित्राने सांगितलं की मी कोणाला सांगितलं नाही, पण आपण जेव्हा निघालेलो जेव्हा ही गोष्ट सुरुवात झाली, तेव्हा आपल्या गाडीच्या वरती, जीपच्या वरती एक काळसं असं एक काळसं काहीतरी एक रूप होतं. त्याला काही आकार नव्हता, काय नव्हता, पण काहीतरी एक क्लाउडसारखं असं होतं. हे यांनी कोणाला सांगितलं नव्हतं. गाडी एकदम म्हणजे असं होतं की चालूच होत नाही. तुम्ही विचार करा, आम्ही स्टार्ट केलेलं 6:30 वाजेपर्यंत आणि पोचलो आम्ही दुसऱ्या दिवशी 5 वाजता ठाण्याला. एवढं लेट झालं. त्यामध्ये आम्ही काही लोकांना तर म्हणजे बसमध्ये बसून पाठवून दिला. काही लोकं आम्ही हे होतो आणि तो म्हणतो की तुला आधी आठवतं आहे का की मी बोललेलो की देवाचं गाणं लाव. मी का बोललेलो? कारण हे होतं, कारण कोणीतरी होतं. म्हणून मी बोललेलो की देवाचं गाणं लावू आणि आम्ही साईबाबांचं गाणं लावून पूर्ण येत होतो. पण गाडी काय एकदम फास्ट जात नव्हती, काय नव्हती. 5 वाजता आम्ही ठाण्याला पोचलो. ते आत्ताच त्यांनी सांगितलं मला की असं-असं काही घडलं होतं म्हणून झालेलं म्हणून. तर असंच काहीतरी आहे ना, माझ्या एका मित्राबरोबरही झालं होतं आणि त्यांनी आपल्या वाटतं आपल्या पॉडकास्टमध्येच कदाचित शेअर केली नाही केली. आता पॉडकास्टमध्ये एवढ्या स्टोरीज शेअर होतात ना, की कितींदा मीच विसरून जातो की कोणत्या स्टोरीज शेअर केल्यात किंवा नाही. कधी-कधी चुकून परत एकदा पण करतो. पण असं होतं की एखाद्या वेळी माझ्याकडे आता स्टोरीजचा असा भंडार साठला आहे. तर तुम्ही कोणतीही गोष्ट सांगाल ना, कोणता इन्सिडेंट सांगाल ना, त्याच्या कोरिलेट करणारी स्टोरी माझ्याकडे असेल. तर झालं कसं होतं ना, की हे माझ्या मित्राबरोबर घडलं होतं. ते त्यांच्या ट्रिपला जात होते, पिकनिकला जात होते आणि त्यावेळी ते लोकं कसारा घाट तिथून जात होते. तर रात्रीचे 2:30-3 वाजले होते आणि कसारा घाट जसंच क्रॉस केला ना त्यांना खूप असं अनइझीनेस वाटायला लागलं. असं होतं ना, की म्हणजे अचानक असं गुदमरल्यासारखं वाटू लागलं. तर त्यांनी थोड्याच पुढे थांबवून थोडं बाहेर थोडा मोकळा श्वास वगैरे घेतला, वॉशरूम वगैरेला जाऊन आले, सू वगैरे केली. परत बसले. परत त्यांना तसंच अनइझीनेस वाटू लागला. अशी काहीतरी गडबड आहे, म्हणजे एकदम एकदम विचित्र वाटू लागलं. थोड्या वेळानंतर जवळ-जवळ 1-1.5 किलोमीटर म्हणजे 1-1.5 तासानंतर त्यांना एक गाव दिसलं. त्या गावात त्यांनी थांबवलं. म्हणजे ते बोलले की ब्रेक घेऊया, अर्धा तास थांबू, मग निघू. त्यांनी थांबवलं आणि ते जस्ट गाडीच्या जवळच होते. त्यांनी आजूबाजूला बघितलं तर जसं कोण दिसत नव्हतं. फक्त एक घर होतं, घर. असं असतं ना, आणि त्या घराच्या बाहेर अशी लाईट अशी फ्लिकर होत होती. खूप जुनं असं पडीक घर होतं. ती लाईट फ्लिकर होत होती, बंद चालू. त्यांनी त्या लाईटच्या प्रकाशात बघितलं तर त्यांना आहे ना, तिथे एक विहीर दिसत होती, विहीर, जुनी बावडी. आणि त्या विहिरीजवळ त्यांनी बघितलं की रात्रीचे 2:30 वाजलेत आणि 2:30 वाजता एक बाई त्या विहिरीतून पाणी भरते. ही गोष्ट त्यांच्यासाठी खूप स्ट्रेंज होती, कारण रात्री 2:30 वाजता कोण पाणी भरतं. तर ते थांबले. ते बोलले की जाऊ दे, असेल. झालं थोडं, 2-3 मिनटं झाले, झालं थोडा वेळ झाले, 5-10 मिनटं झालं, तरी ती बाई पाणी भरते. मग ते लोक आतमध्ये आपल्या गाडीच्या आतमध्ये गेले आणि थांबलेले. ते बोलले की आता ड्रायव्हर जो होता ना, तो बोलला की मी जरा झोपतो, पडतो. तर माझा जो मित्र, त्यांनी ती गोष्ट नोटीस केली की पुढचा अर्धा तास झाला तरी पण ती बाई
तिथेच पाणी भरते. आणि जेव्हा त्यांनी एकदम एकदम जवळून पाहिलं ना, म्हणजे एकदम अटेन्शन देऊन पाहिलं ना, तर त्यांनी बघितलं तर ती जी बाई होती ना, ती पाणी नव्हती भरत. ती तिकडेच फिरत होती, पाणी भरायची ॲक्टिंग करत होती आणि परत तिथेच येत होती. म्हणजे घराचा चक्कर लावून परत पाणी भरते, परत घरी जाते. घरी नाही जात, म्हणजे त्या साईडला जाते, परत तिथून येते, परत पाणी भरते. म्हणजे हे कंटिन्युअस ती गेल्या 1 तासापासून करत होती. तर जेव्हा त्यांच्यावर हे झालं, तिला खूप स्ट्रेंज वाटलं, की नक्की करते काय? 1-1.5 तास झाला, ही दमत पण नाही आहे आणि एवढं पाणी जर भरत पण नाही आहे आणि रात्रीच्या वेळी एवढं पाणी कोण भरतं? तर थोडा वेळ झाला, त्याने त्याचे ड्रायव्हर जे होते त्यांना उठवलं किंवा ते उठले. तेव्हा त्यांनी सांगितलं, की "ते बघा ना समोर, म्हणजे अ, असं-असं आहे." जेव्हा त्या काकांनी बघितलं, तेव्हा ते बोलले, की बरं, तेव्हा ते बोलले तेव्हा त्यांनी बघता क्षणी त्याला एक विचारलं, "तू तिथे गेलाच नाही ना?" तो म्हणला, "नाही, मी नाही गेलो." तेव्हा ते बोलले, "कारण ती जी बाई तुला दिसते ना, ती बाई नाही आहे. ती ते बाईचा आत्मा आहे. ते माहिती नाही कित्येक वर्षापासून तिथे ट्रॅप आहे. मात्र तिथं तिथे जीव गेलं होतं, की तिने जीव दिलं होतं, पण कदाचित तिला माहितीच नाही आहे की ती मेली आहे. तिचा तो टाईम होता, त्या टायमाला ती सतत तेच काम करते. पाणी भर, म्हणजे पाणी भरतही नाही आहे ती. ती फक्त फिरते आहे तिथे आणि त्या प्रकाशात ते जी लाईट फ्लिकर होते ना, त्या प्रकाशात ह्याला असं वाटतंय की ती बाई येते आहे, पाणी भरते आणि फिरते, पण ती बाई नव्हती, तर तिचा आत्मा होता." तसं झालं. पण तुम्ही सर पुढची गोष्ट हां, कोणती? अजून एक गोष्ट तशीच मी तुम्हाला सांगतो अजून एक. तुम्ही आता बोललात तर ट्रॅव्हलिंगचं बोललात ना, तर आम्ही ना 4 मित्र अहमदाबादवरून येत होतो आणि एक जण होता त्यामधून मस्त गाडी चालवणारा होता. काही म्हणजे तो पूर्ण रात्रभर पण चालवू शकतो, काही प्रॉब्लेम नाही त्याला. तो झोपत नव्हता. तर अचानक काय झालं, की आणि आम्ही तिघेजण आपला आराम करत होतो. अचानक ह्यानी एका साईडला टर्न मारले त्यांनी. तर म्हणजे आम्ही विचारलं, की "काय झालं बाबा, तू अचानक असं का केलंस तू?" तर तो बोलला, "काय नाही, काय नाही, मी सांगतो." म्हणून पुढे गेलो, खूप पुढे गेलो आणि त्यानंतर मग त्यांनी गाडी थांबवली आणि त्यांनी सांगितलं, की "मला असा भास झाला, की कोणीतरी बाई तिकडे उभी आहे. काहीतरी सफेद मला दिसलं. मी वाचवण्यासाठी टर्न मारली आणि सरळ पुढे आलो. थांबलो नाही. थांबलो असतं तर कदाचित काही झालं असतं तर ते माहीत नाही. आता हे पण त्याला भास झालंय का? काही सांगू शकत नाही. असं आहे. बापरे! अजून एक मित्राने मला सांगितलेली ती आता आपण असं समजूया की ए, बी, सी 3 मित्र आहेत. आता हे बी आणि सी जे आहेत ते एच्या घरी जाणार आहेत गावी. कोकणात एक गाव आहे तिकडे गावी जात आहेत आणि एनी बी आणि सीला सांगितलं की माझ्या घरी असं-असं आहे की कवळावरून रात्री कोणीतरी धावतो. हे आवाज येतं तर तुम्ही घाबरून नाही जायचं. हे म्हणाले हे ना काहीतरी असंच वाटलं की नाही बाबा काय होत नाही. ते लोकं म्हणले चालेल आम्ही येऊ तुझ्या गावी बघूया म्हणून. हे लोकं गेले रात्री तिकडे मटण-बिटन बनवलं आणि बसून खातायत तर वरून धावायचा आवाज यायला सुरू झाली. कवळावरून धावण्याची आवाज यायला सुरुवात झाली. हे दोघे घाबरले, बी आणि सी घाबरले. ते त्याला सांगतं की "काय टेन्शन नका घेऊ, मी करतो काय ते काय करायचं ते करतो" म्हणून. थोड्या वेळाने ह्यानी काय केलं, थोडं मटण काढून बाहेर ठेवून दिला आणि आतमध्ये आला. आवाज बंद झाला. त्यानंतर आवाज काही आला नाही. मटण खाऊन ते निघून गेले. असा बापरे! असा असेल. 2 दिवसापूर्वी आपली 2 दिवसांनी, सॉरी, 2 आठवड्यापूर्वी आपली एक सबस्क्रायबर आहे, तिचं नाव माया आहे. तिने मला Instaवर रात्री, मला वाटतं काहीतरी लेट झालं असेल, तिने मला एक मेसेज केला, की मला आहे ना तुला काहीतरी दाखवायचं आहे. मी बोललो, "काय?" तर तेव्हा आहे ना तिने एक व्हिडिओ शेअर केला तिच्या घरचं, की तिच्या घरात तिला बरेच असे पॅरानॉर्मल इन्सिडेंट जाणवतात. तिला बऱ्याच गोष्टी फील होतात. आता आपल्याला माहिती असेल, आपण बऱ्याचदा आपल्याला एक प्रश्न पडतो, की हॉरर काय आहे?
तर आपल्याला वाटायचं हॉरर म्हणजे काही एक चिटकीन अशी समोर उभी राहते, लांब केस आणि आपल्याला अशी ओरडते, किंचाळते. तर मंडळी ते हॉरर नाही आहे. म्हणजे तेही हॉरर असेल, पण ते रिअल लाईफमध्ये कोणाबरोबर क्वचितच होतं. पण तुम्हाला माहिती आहे रिअल हॉरर काय आहे? रिअल हॉरर ते आहे की तुम्ही एका रूममध्ये आहात. इमॅजिन करा प्रत्येकजण हा पॉडकास्ट ऐकतोय किंवा बघतोय. आपले डोळे बंद करा आणि इमॅजिन करा की तुम्ही एका रूममध्ये आहात. रात्रीचे 3 वाजले आहेत. तुम्ही जागे आहात, मोबाईलवर गेम खेळताय आणि अचानक तुमच्या खांद्यावर एक टॅप येतो. जेव्हा तुम्ही मागे बघता तर कोणीच नसतं. तितक्यात एकदम एकदम कोण नाही. तुम्ही परत तुमचं लक्ष मोबाईलवर केंद्रित करता. तितक्यात तुम्ही नोटीस करता की कोणतरी ममर करतंय. म्हणजे कोणतरी कुजबुजतंय असा आवाज येतोय तुम्हाला. ममर करतायत, काहीतरी कुजबुजतोय असा आवाज येतो तुम्हाला. जेव्हा तुम्ही परत मागे बघता, कोणीच नाही. आणि त्या अरे! क्षणाला तुम्हाला आठवतं की पूर्ण घरात तुम्ही एकटेच आहात. कोणीच नाही आहे, तर कोण तुम्हाला टॅप करतोय, कोण तुमच्या कानात कुजबुजतोय, काही माहिती नाही. आणि ते रिअल हॉरर असतं, की तुम्हाला डोळ्यांनी काहीच दिसत नाही आहे. काहीच नाही. फक्त तुम्ही फील करू शकता ते. मग ते कोणतरी बोलतंय, कोणतरी टॅप करतंय, काही नसो. मग तुम्हाला तुम्हाला कोण टचही नाही करणार. पण त्यावेळी जर तुम्ही एकटे आहात आणि कोणी येऊन जर तुमच्या कानाजवळ कोणी जर फुंकसुद्धा मारली ना, कोण फुकून जरी गेलं ना, तरी तुम्ही प्रचंड घाबराल. आणि तेच हॉरर असतं. ह्या ह्या व्हिडिओमध्ये मला मायाने पाठवलं की ती तिच्या घराबद्दल बोलते आहे. त्यात अशा गोष्टी होत राहतात. तर तिने आहे ना ती रात्रीचं ती काहीतरी लेट घरी वगैरे आलेली आणि तिने जेवत असताना तिने एक गोष्ट नोटीस केली की तिने जी पाण्याची बॉटल ठेवली आहे ना, ती कंटिन्यूअस बंद चालू होते. म्हणजे ही एकदा होत असेल ठीक आहे. तिने प्रॉपर व्हिडिओ पाठवला. तुम्ही बघा तो व्हिडिओ. तुम्ही बघितलं असेल की त्या बॉटल म्हणजे कोण तिला टच नाही करत आहे आणि जर ती खाली पडते तर वेगळी गोष्ट आहे. पण ती उघडते, नंतर परत बंद पडते, नंतर परत उघडते. हे काहीतरी स्ट्रेंज होतं. आणि मी त्याला विचारलं की हे दरवेळी होतं का? ती बोलली अशा गोष्टी होतात. दरवेळी हेच होतं असं नाही आहे. पण अशा छोट्या-छोट्या गोष्टी नेहमी त्यांच्या घरात करत असतात. आणि ती बोलते ह्या गोष्टीची मला प्रचंड भीती वाटते. म्हणजे आमच्या घरी काही असं मोठं नाही झालं आहे. पण अशा ज्या गोष्टी असतात त्या गोष्टी मला खूप खूप हादरवून टाकतात. आणि तेच मला वाटतं हे रिअल हॉरर आहे. जसं मी बोललेलो की लास्ट पॉडकास्टमध्ये पण त्याचं सेकंड पार्ट पण मला वाटतं काजलनी पाठवले आपल्याला. ते मी नक्कीच नरेट करेन. काजलनी आपल्या घराची स्टोरी सांगितलेली की त्यांच्या घरी रोज कोणतरी यायचं. रात्री 11:35 सर. रोज कोणतरी घरी येतंय आणि कडीचा हलका आवाज येतोय. कोणतरी कडी जसं काय कोणतरी बाहेरून कडी खोलतंय, आतून कडी लावतंय आणि खुर्चीवर जाऊन बसतंय. दॅट इज रिअल हॉरर. तर हाच होता मला वाटतं सर आजचा एपिसोड. थँक यू सो मच. तुम्ही खूप छान स्टोरीज सांगितल्या. मला पण एकदम मजा आली. खरं म्हणजे दुसऱ्यांदा येऊन असं वाटलं, की म्हणजे नवीन कुठे जागेवरती नाही आलोय. आपल्याच जागा आपलाच एक मित्राबरोबर बसून बोलतोय असंच वाटलं. थँक यू आणि सो मच थँक यू सर. मला बोलवल्याबद्दल. मंडळी जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे. तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत आणि हां, सबस्क्राईब करायला विसरू नका.